सुशिक्षित व्यक्तीचं बोलणं, चालणं, वागणं आणि काहीही मुद्दे मांडणं हे वेगळंच दिसून येतं. आता एक अशिक्षित व्यक्ती इथे येऊन बोलेल ना, तर पटकन कोणीतरी त्याच्यावर बोलेल, ए हा अशिक्षित कुठला, काय बोलतोय, कुठल्या शब्दांचा तो प्रयोग करतोय, त्याला काहीच कळत नाहीये. पण हाच जर इथे एक सुशिक्षित व्यक्ती येऊन बोलेल ना, तर त्याला पटकन कळेल समोरच्याला की नाही हा डिग्रीधारक आहे, तेव्हा त्याला एवढे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत याच्यामध्ये. बरोबर आहे. शिक्षणाचं महत्त्व आपल्यामध्ये खूप जास्त आहे. आज 12वी पर्यंतच्या शिक्षणाला फक्त प्रायमरी एज्युकेशन असं संबोधले जातं. आणि परत नोकरी आणि चांगली नोकरी याच्यामध्ये भरपूर असा फरक आहे ना? आहे ना? नोकरी म्हटलं तर एक स्वीपरही करतो, एक हमालही करतोच. पण चांगली नोकरी म्हटलं तर एक डिग्रीधारक, एक सुशिक्षित व्यक्तीच करतो. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये एम्प्लॉयमेंटसाठी जाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या नावानंतर काय विचारलं जाईल? क्वालिफिकेशन की स्किल? क्वालिफिकेशन. ऑब्विसली क्वालिफिकेशन नंतरच तुमची स्किल ठरवते. जर तुमच्यामध्ये स्किल आहे पण क्वालिफिकेशन नाही तर त्याचा काहीच अर्थ नाही. कारण कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी एक डॉक्युमेंट लागतो ना. आता मी इथे म्हणते की मॅम तुम्ही जजेस आहात, तुम्ही मला जज करू शकत नाही, माझ्यामध्ये स्किल आहे, मी स्वतःला प्रूव्ह करू शकते. पण काय तुम्ही म्हणाल? तुमच्याकडे हक्क आहे, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहेत की तुम्ही मला जज करू शकता. डॉक्युमेंट्स आहेत तेव्हाच तुम्ही मला जज करताय ना, अदरवाईज नाही करू शकत. बरोबर की नाही? म्हणून डिग्रीची खूप जास्त आवश्यकता आहे. जेव्हा इथे मॅडम आल्या तेव्हा त्यांच्या नावानंतर सगळ्यात आधी काय सांगण्यात आलं? त्यांचे क्वालिफिकेशन ना, त्यांचे डिग्रीज मोजून देण्यात आले. त्यांच्यामध्ये काय स्किल्स आहे हे सांगण्यात आले. असं नाही म्हणत की स्किल सांगण्यात आले नाही, पण सर्वात आधी तर क्वालिफिकेशन इज मस्ट, ते सांगण्यात येतं आधी. आपल्या भारताचे संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिला. कशाच्या बेसिसवर लिहिलं? स्किल्सच्या बेसिसवर नाही. त्यांना लहानपणापासूनच कळलं होतं की जातीभेद होतोय, माझ्यासोबत हा म्हणजे जातीभेद होतोय, मला समानतेने जगता येत नाहीये, मला वर्गात बसू देता येत नाहीये, हे तर त्यांना लहानपणीच कळलं ना. मग तेव्हा का नाही प्रूव्ह केलं त्यांनी? का नाही प्रूव्ह केलं? त्यांच्याकडे एज्युकेशन नव्हता, त्याच्याकडे ते पत्रच नव्हतं की ते प्रूव्ह करू शकतील की नाही हे चुकीचं आहे. त्यांनी 32 डिग्र्यांचं नॉलेज घेतलं, 9 भाषांचं नॉलेज घेतलं, त्यानंतर ते भारताचं संविधान लिहू शकले. आणि म्हणूनच तो संविधान आज पूर्ण भारतावर राज्य करत आहे. एका अशिक्षित व्यक्तीने लिहिलं असतं तर तुम्ही तरी तो संविधान मान्य करू शकला असता? ते संविधान तुम्ही ऐकलं तरी असतं, त्यानुसार तुम्ही वागले तरी असतात. आणि इमॅजिन करायचं संविधान नसता तर माझ्यासारखी मुलगी इथे येऊन आपला मुद्दा मांडू शकली असती? तुम्ही आजूबाजूला इथे एकमेकांसोबत बसू शकला असता? सर्वात आधी हेच विचारण्यात आलं असतं, तू कोणत्या कास्टची आहे? नाही तू माझ्या बाजूला नाही बसू शकत, तू खालच्या जातीची आहे. असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही आहे असा, पण असं होतच ना. ते प्रूफ करण्यासाठी बाबासाहेबांना 32 डिग्र्या घ्यावं लागल्या, 9 भाषांचं नॉलेज घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्यांना संविधान लिहिण्याचा हक्क मिळाला. त्यानंतर आपल्या भारताला सशक्त बनवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मिसाईल असंच घरी बनवलं का? कुठून तरी शिकले ना, त्याचं नॉलेज घेतलं. एरोटेक्नॉलॉजिकल मध्ये त्यांनी डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भारताला आकाश, त्रिशूल, नाग, पृथ्वी यासारखे मिसाईल बनवून दिली आणि भारत देश सशक्त झाला. अदरवाईज आपण फक्त आर्मीच्या भरोशावर इथे सेफ बसू शकलो असतो का? काय माहिती कुठून वरतून एक मिसाईल पडला असता आणि इथेच बॉम्ब ब्लास्ट झाला असतं. आपण सेफली जगू शकलो नसतो जर आपल्याकडे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम नसते आणि त्यांना आपल्या भारताला मिसाईल नसती मिळवून दिली. ब्रह्मोस सारखी मोठी मिसाईल सुद्धा त्यांनी रूस सोबत मिळून बनवून दिलेली आहे, ज्यामध्ये धरती, वायू, जल या सगळ्यांवर तो मारा घालतो. एवढंच नाही तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा म्हटलं आहे की फक्त नोकरीसाठीच नाही तर राजकारणामध्ये सुद्धा डिग्री आवश्यक असायला पाहिजे, म्हणजे किमान शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे. हां, सध्या त्याच्यावर आपल्याकडे अंमलबजावणी झालेली नाही, परंतु माझ्या मते तरी व्हायलाच पाहिजे. म्हणजे कायदा ज्यांच्यावर चालतोय ते लोक डिग्री घेणं आवश्यक आहे, पण जो कायदा चालवतोय तो असाच बसलेला आहे आणि का म्हणून आपण त्यांच्या गोष्टी ऐकाव्या? त्यांनी पण शैक्षणिक पात्रता घ्यायलाच हवी माझ्या मते तरी. मी पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यामध्ये सहमत आहे की राजकारण्यांना सुद्धा शैक्षणिक पात्रता असायला हवी. आणि डिग्रीची
एवढीच महत्व नाही आहे, तर DCS कंपनीमध्ये जर ॲज अ एजंट जरी तुम्ही जॉब करत असाल ना, तर एखाद्या कागदावर सिग्नेचर लागतं ना, तेव्हा सिग्नेचरसाठी तुम्हाला 2000 रुपये प्लस मिळतात पेमेंटमध्ये. हा जर एक 12वी शिकलेला व्यक्ती तिथे काम करत असेल ना, तर त्याची सिग्नेचर अशी फुकट दिली जाते. अरे मोठे मोठे सेलिब्रिटीज पण असेच फुकटच तुम्हाला ऑटोग्राफ देतात की नाही? तुम्ही मागता का त्यांना पैसे? ते मागतात तुम्हाला पैसे? नाही. पण तेच जर तुम्ही डिग्रीधारक असाल आणि DCS मध्ये काम करत असाल, तर तुम्हाला 2000 रुपये प्लस मिळतील पेमेंटमध्ये. आणि सध्याच मी ऐकलं, कोणी म्हणतात आता की नोकरीसाठीच गरजेची आहे डिग्री, बिझनेससाठी नाही. कोण म्हणतं बिझनेससाठी गरजेची नाही? सध्याचं मोठं उदाहरण देते नव्या नवेली नंदा. 60,000 करोड, मी कमीत कमी व्हॅल्यू सांगते हा, 60,000 करोडची डायरेक्टरशिप आहे तिच्याकडे. तिने सध्याच IIM अहमदाबादला ॲडमिशन घेतली आहे. का घेतली? कशाची गरज आहे तिला? 60,000 करोड. मी तर स्वप्नही पाहू शकत नाही 60,000 करोडचे. तेवढी ती सध्या डायरेक्टरशिप आहे, पण तरी सुद्धा ती डिग्री घेण्यासाठी गेली आहे. यावरूनच आपल्याला कळते की डिग्रीचे किती महत्त्व आहे. आणि माझे प्रतिस्पर्धी काही वेळा आधी बोलून गेले की तो डॉली चायवाला एवढा कमवतोय. ओके फाईन, डॉली चायवाला कमवतोय. मग त्याला सगळे तो डॉली चायवाला का म्हणतात? डॉक्टर डॉली चायवाला का नाही म्हणत? प्रत्येकाला रिस्पेक्ट हवी असते ना, मला पण रिस्पेक्ट पाहिजे. मी जर इथे जिंकली ना, तर मला असं माझ्या कॉलेजसोबत माझं काहीतरी बोलणं झालं पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे की मी डिग्री घेतलेली आहे. सध्या तर मी डिग्री घेतलेली नाही, पण डिग्री घेतलेल्या जी रिस्पेक्ट मिळते ती कुणालाच मिळत नाही. आणि मी ठाम आहे माझ्या मतावर की डिग्री घेणं खूप जास्त आवश्यक आहे.